ग्लोबल आहे ना. ओरुरेशी इन इडोमा और इवाजी इरिजी इकेजी ओटुटे. द्राक्ष कापणी उत्सव नाशिक. येस. सुला फेस्ट. त्यांचं आपलं आपलं चालू असतं. असं बायकोला म्हणायचं ये बस उत्तर दे आणि असं गंडवायचं. व्हेरी बॅड. बरोबर उत्तर आहे 7 करोड. मकर संक्रांत म्हणजे तिळगुळ आणि पतंग नाहीत. हा तो दिवस आहे जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. म्हणजे हिवाळा संपला आणि उन्हाळ्याची वाटचाल सुरू. शेतीसाठी सुद्धा हा मोठा टर्निंग पॉइंट आहे, कारण पिकं तयार होतात आणि धान्य घरात येतं. म्हणूनच तीळ आणि गूळ शरीर गरम ठेवण्यासाठी आणि नात्यांमध्ये गोडवा आणण्यासाठी. थोडक्यात सांगायचं तर निसर्ग सांगतोय आता हिवाळा संपला, पण तो साजरा करा. मकर संक्रांत एकटीच नाही तर भारतातल्या कोपऱ्यामध्ये कापणी म्हणजे हार्वेस्ट चा सण वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो, वेगवेगळ्या नावाने. अजून बरेच सण पण तर येतात. पोंगल, ओणम, लोढी, बिहू आणि काय अजून एक पौष संक्रांत पण येते आणि ऑफकोर्स बैसाखी पण. पिकं, फुलं आणि माणसं एकत्र आणायला. नावं वेगळी, पदार्थ वेगळे, जागा वेगळ्या, पण अर्थ एकच. निसर्गाने दिलंय तर आता साजरं करूया. पण हे झालं भारताच. व्हॉट अबाउट द वर्ल्ड? व्हॉट अबाउट द वर्ल्ड? जगात काहीतरी हार्वेस्ट रिलेटेड, कापणी रिलेटेड होतच असणार. बरोबर. आणि याच्यासाठी आम्ही घेऊन आलोय एक क्विज शो. मी 10 वेगवेगळे हार्वेस्ट रिलेटेड फेस्टिवल्स आहेत त्याचे प्रश्न केलेले आहेत. तुला ते ओळखायचंय आणि तुम्ही पण आमच्या बरोबर खेळा. आणि तुम्ही कुठले बरोबर सांगितलेत, कुठले नाही सांगितलेत ते आम्हाला कळवा कॉमेंट्स मध्ये. आणि मी हे आधी बघितलं नाही, माझं ऑफिस चालू होतं तेव्हा नाही हे सगळं केलं. माझं ऑफिस चालू होतं त्यामुळे मी पण तुमच्यावरच पहिल्यांदा बघतीये. एक एक करून क्लू मिळतील. त्या सणात काय केलं जातं, तो कसा साजरा केला जातो याच्याबद्दल काही खुणा असतील. त्याचं नावही नंतर येईल. ओके. त्याच्यानंतर ते कुठे साधारण लोकेटेड आहे ते येईल. ओके. आणि सगळ्यात शेवटी एक चित्र येईल. ओके. सो कठीण पासून सोपं होत जाईल. बर. याच्यामध्ये आपल्याला ओळखायचं काय, नाव तर दिलंच जाणार आहे. नाव आधीच माहिती असेल तर ते सांगितलं तरी चालेल. ओळखायचं ते कुठल्या देशात साजरं केलं जातं. ठीक. आणि हे हार्वेस्ट रिलेटेड फेस्टिवल्स आहेत, संक्रांतीशी निगडीत. पण हे असं जानेवारीतच होतात किंवा हे असं काही. जागतिक कापणी उत्सव ओळखा पाहू. हे तर आपलं तिळगुळ आणि पतंग आणि रांगोळी आणि काय 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 हे मी ओळखणार होते. हे नाही त्यातलं. रेडी? येस. ओके. ओळखा पाहू. हा सण कापणीच्या चंद्राचा उत्सव साजरा करतो. कापणीचा चंद्र म्हणजे ओके सॉरी. कापणीचा उत्सव आणि चंद्राचं रिलेशन आहे. अच्छा. काही एक डिरेक्शनल काही वाटतंय कुठल्या तरी एका दिशेला किंवा काही असं, किंवा जगात हे साधारण काय असू शकतं. वाय दिस कोजागिरी. कुटुंब एकत्र येऊन साजरा. वाय दिस कोजागिरी. चंद्र कॅलेंडरवर आधारित. ओ अच्छा. हिंदू सण आहे का? ग्लोबल, जगातले, भारतातले नाही. बट हिंदू सण आहे का? नाही. मला रमजान ईद वाटतं. रमजानचा महिना आणि ईद. बिकॉज चंद्राचं कॅलेंडर आणि सगळे येऊन एकत्र साजरे करतात. भात कापणीचा ओ फेस्टिवलचं नाव मिड ऑटम फेस्टिवल. हे मला कसं माहिती असेल? हे तुला पण माहिती? या सगळ्यावरून अंदाज लावायचा. बरोबर आहे, हे मला माहिती, पण त्यांना कदाचित माहिती असेल, आपल्याला नसेल माहिती तर. काय माहित नाही तर गॅस कसं करायचं? बरोबर आहे. हा व्हिडिओ बघून झाल्यानंतर कदाचित कळेल लोकांना. बरोबर आहे. ठीक आहे. कुठे असतं हे? हा देश आशियामध्ये आहे. हा थायलंड आहे का? जवळ आहे थायलंडच्या. कंबोडिया, व्हिएतनाम. फेस्टिवलचं नाव मिड ऑटम फेस्टिवल. चीन. सॉरी माय बॅड. ओके. फन फॅक्ट्स मिड ऑटम फेस्टिवलच्या. रंगीबेरंगी कंदील वापरतात. पण ते त्यांच्या न्यू इयरला पण वापरतात. हो बरोबर.
आणि गोल पेस्ट्री हो ती असं ते रेड बीन पेस्ट्री. येस, एक्झॅक्टली. माहिती होतं की तुम्हाला माहिती होतं का? मला खायचे रिलेटेड माहिती. ओके, ओळखा पाहू पुढचा. कापणीचे आभार मानणे म्हणून ओळखले जाते. ओके, आय थिंक हे हार्वेस्ट फेस्टिवल मध्ये कॉमन. लोक घरी जाण्यासाठी लांब अंतर प्रवास करतात, पूर्वजांचा आणि पिकांचा सन्मान करतात. ओके, फेस्टिवलचं नाव आहे चुसेओक. ओके. ह्याच्यात मी गॅस काय करू? हा देश आशियामध्ये. आशियामध्ये तर किती देश आहेत आता. बरोबर आहे, त्याची पण हिंट पाहिजे. हा देश आशियामध्ये आहे. मे बी चित्र बघून. सो हे कपडे घालतात आणि या टाईपचं खाणं खातात. याच्यामध्ये काय काय दिसतं? याच्यामध्ये फळ आहेत. हे राईसचे स्वीट्स आहेत. ओके, काय परत तेच थायलंड आणि कंबोडिया. काय बघूया. चुसेओ दक्षिण कोरिया, साऊथ कोरिया. या फन फॅक्ट, त्यातल्या भातापासून बनवलेले गोड पदार्थ. खीर असते की नाही, पण ते असं केक सारखे असतात. ते असं रंगीबेरंगी असे रेनबो कलरचे लेअर लेअर असा केक केलेला असतो तो. तिसरा, यशस्वी कापणीचा उत्सव. आय सॉरी, यातले काही गोष्टी अजिबातच ऍडिशनल माहिती देतली. कृतज्ञतेवर लक्ष केंद्रित करा. ओके, मंदिर नाही, विधी नाहीत, थँक्सगिव्हिंग. फेस्टिवलचे नाव धन्यवाद देणे. येस, हा देश अमेरिका खंडात आहे आणि ते सगळं असतं. येस, थँक्सगिव्हिंग आपणास माहित नसेल तर थँक्सगिव्हिंग हे अमेरिकेत फक्त साजरं केलं जायचं. बट आता काही दिवसांनी, महिन्यांनी, वर्षांनी व्हेनेझुएला मध्ये पण साजरं केलं जाण्याची शक्यता आहे. कदाचित इराणमध्ये पण साजरं केलं जाईल. फन फॅक्ट, मोठ्या कॅनडा मोठ्या कुटुंबासाठी जेवण कॉर्न, भोपळा आणि टर्की. टर्कीची गंमत अशी आहे की टर्की हे अमेरिकेतल्या पक्षाचं नाव टर्की या देशावरनं पडलं. आणि कारण टर्की या देशामध्ये एक पक्षी असायचा जो त्या अमेरिकेतल्या पक्षासारखा दिसायचा. आणि टर्की देशामध्ये तो जो पक्षी होता त्याला इंडियन चिकन म्हणायचं. आणि तिकडे इंडियन लोक पण आहेत. ते टर्की पण वेगळं आणि इंडियन पण वेगळे. पण आता काय, शरद ऋतूतील रंग, ऑटम कलर्स. अगेन हे वेळा वेगवेगळ्या आहेत, महिने वेगवेगळे आहेत, पण साधारण हार्वेस्ट फेस्टिवल. बघा पाहू. तात्पुरत्या झोपड्या. या सणासाठी तात्पुरत्या झोपड्या ते बांधतात. नैसर्गिक सजावट केली जाते. ती बघूया आपण. एकत्र जेवणारी कुटुंबे. आय थिंक हे कॉमन आहे की सगळेजण एकत्र येऊन साजरा करतात. नाव आहे सुकॉट. सुकॉट. बर, हा आगरी कोळी लोकांचा कोकणातला सण नाही. हा देश आशियामध्ये आहे. पण ऍडिशनल क्लू असा देतो की हा देश आशियामध्ये आहे, पण बातम्यांमध्ये किंवा जागतिक रित्या असं वाटत नाही की हा देश आशियामध्ये आहे. फिलिपिन्स. चित्र काहीच नाही कळत. थोडीशी बाजूला झालीस तर हे पण दिसेल लोकांना थोडस फॉर अ सेकंड. हे स्क्रिप्ट बघ ना कसं वाटतंय. झोपड्या तर असं ऍडिशनल माहितीसाठी. काय वाटतंय हे स्क्रिप्ट काय? ओ हिब्रू. येस, फेस्टिवल सुकॉट, इस्रायल. ओके. फन फॅक्ट्स.
कृषी आभार उत्सव ऑफकोर्स बाहेर जेवतात आणि शेती जीवनाचे प्रतीक बळीराजाला मान देणं. का पाहू नंबर 5 भाज्या आणि तांदळाने सजवलेली घरं. हे ना वेगळं आहे ना काहीतरी. अत्यंत रंगीत रस्ते. पिकांवर आधारित सजावट. फेस्टिवलचं नाव आहे पाहियास. आदेश आशियामध्ये आहे. हे असं दिसतं. व्हिएतनाम नाही. थायलंड. परत हे असं आहे की हा आशियामध्ये आहे की नाही असा प्रश्न बऱ्याच जणांना पडतो. सॉरी बट इस्रायल आशियामध्ये असतो. एक्झॅक्टली. पॅलेस्टाईनच्या शेजारी ना. मिडल ईस्ट. गल्फ झालं ना. गल्फ तर ते आखाती देश हे आशिया खंडातच येतात. गल्फ. ओके. कारण टर्की अर्ध आहे. टर्कीच्या या बाजूला आहेत सगळे. बरोबर. ओके. मला असं वाटतं क्विज पेक्षा असं मला माहिती मिळते असा गेम आहे हा. येस. ओके. काय अजून काय क्लू आहे की हा आशियामध्ये आहे पण असं आशियात आहे की नाही असा प्रश्न पडतो. का बरं? कारण लोकेशन किंवा म्हणजे जिओग्राफी त्याची अशी आहे की हा असेल की नाही आशियामध्ये असं कन्फ्युजन होतं. असं ट्रॉपिकलच देश आहे. केळीची पानं आणि काय 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 बघून. मॉलडीव्स, मॉरिशस. तू बोललेस ऑलरेडी याचं नाव घेतलंस. मग थायलंड कंबोडिया तर मी आधी नाही. पाहियास फिलिपिन्स. फिलिपिन्सचा प्रॉब्लेम असा होतो की फिलिपिन्स ओशनियामध्ये आहे का पॅसिफिक ओशनच्या खूप जवळ आहे वगैरे वगैरे प्रशांत महासागराच्या. त्याच्यात असं कन्फ्युजन होतं. पॅसिफिकला प्रशांत म्हणतात. येस. खरं? या. व्हॉट? येस. ओके. फन फॅक्ट्स. पिकांचा वापर करून घरं सजवतात. विपुलतेचा दृश्य उत्सव म्हणजे डायव्हर्सिटी. हा. ओके. आणि चांगल्या पिकांसाठी निसर्गाचे आभार मानणे. ओळखा पाहू पाण्याचा प्रचंड शिडकावा. सामुदायिक उत्सव. हसणारी गर्दी. ओके. हे ओळीच वाटत. रंगपंचमी राहतात. संक्रांत. ओके. संक्रांती सारखंच आवडतं. हो या. खरं. हा देश आशियामध्ये आहे. शनी सिंगापूर. नाही. पण तरी म्हणजे आता हे असं दिसतं आणि त्याचं नाव संक्रांतीच्या खूप जवळ. येस. तर आहे संक्रांत थायलंड. फॅक्ट्स कृषीच्या चक्रांशी जोडलेले. त्यांच्याकडे अशी सायकल्स आहेत. म्हणजे आपल्याकडे पण रब्बी खरीप वगैरेच तसं ते कृषी चक्र आहेत त्यांच्याकडे. आणि पाण्याचा अर्थ त्यांच्याकडे समृद्धी आणि नूतनीकरण पाण्यामुळे. आणि ऋतू संक्रमण उत्सव म्हणजे ट्रान्झिशन ऑफ संक्रांतच. पुढचा ओळखा पाहू रताळे कापणी. आदिवासी नृत्य. सामुदायिक मेजवानी. फेस्टिवलचं नाव आहे याम फेस्टिवल. खूप वेगवेगळी नाव आहेत पण त्याला कॉमनली याम फेस्टिवल म्हणतात. ओके. आय थिंक युक्रेन किंवा रशिया आहे. ऑल्सो नोन ॲज ओरुरेशी इन इडोमा और इवाजी इरिजी इकेजी और ओटुटे. येस. नाईस. कुठे असेल? जपान. हा देश आफ्रिकेत आहे. भेंडी. कसला बनाना झाला. आधी तर मी युक्रेन पासून सुरुवात केली. मग जपान मला त्याचं 100% झालं. ओरुरेशीवर. पण ओटुटे. ह्याचं काय क्लू आहे? आफ्रिकेत पण खूप कंट्रीज आहेत. फेस्टिवलचं नाव आहे फेस्टिवल. येस. और हे सगळी नावं नायजेरिया. मी म्हणणार ते खरं म्हणजे जेन्युइनली.
फन फॅक्ट्स, नवीन रताळ्याचा कापणीचा उत्सव साजरा करतो. रताळ्या जेवणापूर्वी अन्न दिले जाते. लाईक एव्हरीवन डज दॅट. जेवणापूर्वी अन्न दिले जाते. एव्हरीवन डज दॅट. अमूसबुश. मजबूत सामुदायिक परंपरा. व्हेरी झुपिटपी परंपरा. द्राक्ष कापणी उत्सव नाशिक. सुला फेस्ट. वाईल्ड बनानाशी जोडलेले. येस ऑफकोर्स गावांमध्ये साजरा केला जातो. गंगापूर गावात. फेस्टिवलचं नाव आहे वेंडेमिया. इटली. हा देश युरोप मध्ये आहे. आणि इटली का बरं वाटलं तुला? बरोबर उत्तर आहे. 7 करोड. इटली, ऑल्सो स्वित्झर्लंड, चेक रिपब्लिक इत्यादी बऱ्याच वेगळ्या देशांमध्ये केलं जातं. जिथे तिथे वाईन बनवली जाते तिथे तिथे हा करतात. फ्रान्समध्ये नाहीये फेमस, कारण त्यांचं आपलं चालू असतं. द्राक्षे काढणी, द्राक्ष बागा आणि वाईन बॅरल्स अक्षरशः चिल करतात विनियर्ड्स मध्ये. ओळखा पाहू. नंबर 9, पारंपरिक पोशाख, सामुदायिक मिरवणुका, मक्यापासून बनवलेले अन्न. फेस्टिवलचं नाव आहे होमो. केवढे हो. हा देश आफ्रिकेत आहे. कसली भारी मिरवणूक चालली. डोक्यात काहीतरी येऊन जात. माया असे कठीण प्रश्न विचारतो मला मुद्दाम आणि व्हिडिओ मध्ये दाखव. याची उत्तर मला पण नसते. आय अग्री. मी पण अशीच क्विज करणार आहे. इटालियन फ्लावर मिळतं. इटालियन फ्लावर. तूच सांग मग. स्टार्ट्स विथ जी. घाना. होमो कंट्री घाना. फन फॅक्ट्स. याचा अर्थ, होमोचा अर्थ भुकेवर हल्ला करणे. दुष्काळ संपल्याचा आनंद साजरा करणे. मागे इतिहासात त्यांच्याकडे खूप मोठा दुष्काळ पडला होता आणि तो संपला आणि तो परत तसा येऊ नये अशी ते आशा करतात. मका कापणीशी आणि मिलेट लावणीशी जोडलेले. सो ते मिलेट्स त्यांच्याकडे होतात. ज्वारी, बाजरी वगैरे वगैरे नाचणी. लास्ट. ओके. हे बाय द वे कठीण पासून सर्वात सोप्यापर्यंत गेलो होतं. आणि होमो म्हणे कोणाला माहितीये? यांना सोडून कोणाला माहितीये? काही पण असं बायकोला म्हणायचं ये बस उत्तर दे आणि असं गंडवायचं. व्हेरी बॅड. थँक्सगिव्हिंग फेस्टिवल. थँक्सगिव्हिंग नाही. ग्रामीण मुळे मजबूत. मजबूत काय? असं रूट्स, रुरल रूट्स. ओके. विपुलता साजरी करणे. डायव्हर्सिटी. अरंडांग फेस्ट. आता पण ना मीठ. आर्टेनडांग फेस्ट. या प्रिटी मच. या हा देश युरोप मध्ये आहे. या डॉइचलँड. बरोबर. आर्टेनडांग फेस्ट जर्मनी. तुला माहिती आहे का याच्याबद्दल? डांग फेस्ट इज टू थँक अडी फेस्टिवल. एंट नाही माहिती मला काय. एंटेडांग. टडांग टटांग. मला आठवत नाही. एंटेंग डँग डिंग. नेवणी नेवणी नेवणींचे पाहुणे. मेवण्यांच्या पाहुण्यांचं थँक करायचं. फन फॅक्ट्स. पिकांसह चर्चची सजावट करतात. बरोबर. आणि परेड करतात. परेडला मिरवणूक नाही लिहिता नाही. मला रे सुचलं. परेड मराठीत दॅट्स इट. कसं वाटलं आजचं क्विज? आम्हाला कळवा याच्यापैकी किती उत्तर तुम्हाला माहिती होती आणि आम्ही एखादी गोष्ट जर याच्यामध्ये धरली नाहीये तर आम्हाला सांगा कॉमेंट्स मध्ये की अरे तू रॅन्डम गोष्टी धरल्या तर कोणी महत्वाच्या गोष्टी धरल्या. बिहू बद्दल. पण हे ग्लोबल आहे ना. पुढच्या सणाला नवीन व्हिडिओ तर
तुम्ही नक्की बघत राहा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब. तुम्हाला जर नवीन माहिती मिळाली असेल तर शेअर, म्हणजे ऍक्च्युली तुमच्या मित्रांना आणि बहिणींना, भावांना, शेजारच्यांना नक्की व्हॉट्सॲपवर सेंड करा. त्याच्यानी लोकांना पण अजून नवीन माहिती मिळेल, आमचं चॅनल पण लोकांना माहिती होईल आणि आम्हाला पण प्रोत्साहन मिळेल. तुम्हाला मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. बाय. आणि तिळगुळ खाल्ला नसेल तरी गोड बोलायला काही हरकत नाहीये. बरोबर आहे, जरी गोड बोले नसाल तरी. बाय.